आज मंदिराकरता त्यांचं एवढं मोठं योगदान, प्रत्येकाला बोलायचे पण निर्भीड व्यक्तिमत्व, पण देवाने काय करणी केली, अचानक काळाचा घात झाला आणि एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व दादाचं, बाळूभाऊंचं या तुमच्या परिवारातून वजा झालं. आज किती आनंद वाटत होता हो घरातल्या मुलांना. बाप होता, संघर्षाची धार होती, बाप पाठीचा कणा, बाप घराचा पाया असतो गड्या, बाप जगण्याचं माप, बाप पाठीवरची थाप, जो किती रागवला तरी त्याची माया आमाप. कैलासवासी रावसाहेब दादा वामनराव पाटील सोनवणे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध या परिवाराने, सोनवणे परिवाराने अतिशय सुंदर थाटामाटामध्ये आयोजन केलंय, नियोजन केलंय. जाता जाता सगळ्यांना हात जोडून माझी पोटतिडकीना विनंती आहे, जीवन जगत असताना जीवनामध्ये निर्व्यसनी जीवन जगा. दारू पिऊ नका, व्यसन करू नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे, एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. याचं विकू कमी करा. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून दारू पिवण्या शरीराचं मातेरे करू नका. दारू सोडा आणि संसार जोडा. सगळ्यांना माझी तळमळीनं विनंती आहे, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरि नाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू गांजा मत पिया और अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. दारू पिऊ नका, व्यसन करू नका, एवढा समाज आलाय. सगळ्यांना माझी विनंती, मायबाप दारू पिऊ नका. दारू ही वाईट आहे. लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. दारू पिऊ नका. दारूने आज तरुण पुढे बर्बाद झाली. आज लहान लहान मुलं व्यसनाधीन होऊ लागले. जाता जाता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना तळमळीनं विनंती करतो, साहेब मी जालन्याचा आहे, जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे केला. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, आपल्या स्टेटची, आपल्या महाराष्ट्राची एवढी भयावह परिस्थिती आहे. भयावह, रसातळाला लोक चाललेत. मी तळमळीने सांगतो, मी धर्माचं काम करतोय महाराष्ट्रामध्ये. दारू पिऊ नका, व्यसन करू नका. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, थोडा आवाज त्याचा कमी ठेवा भाऊ. एवढा समाज कीर्तना करता आलाय. दारू पिण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पा. घरी म्हातारी माई हो, म्हातारा बाप आहे, दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको स्वतःच्या आईला सोडून, स्वतःच्या भावाला बहिणीला सोडून नंदायला आली. दादा नंदायला, गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालती, कपाळ तिचे पण कुंकू तुमच्या नावचं लावती. ते विकू बंद करा ना प्लीज. हात तिचे पण बांगड्या तुमच्या नावचं घालती, पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्या करता घालते. उभा आयुष्य सुवासिनीसारखे जीवन जगते हो. हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते. म्हणून माझी विनंती, यत्र नारीस्त पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर असतो त्या ठिकाणी देवता रममान असतात. प्रपंच करता करते काही माणसं राग करतात, बायकोला बोलतात, ड्रिंक करून शिव्या देतात. माझी तळमळीने विनंती, या सोनवणे परिवाराच्या वतीने लांबून आलो तुमच्या करता. तुम्ही बोलाल, ती माय माऊली का बडकष्ट करते एवढ्या उन्हामध्ये, का माझ्या मुलीचं लग्न मला चांगलं करायचं, मुलाचं शिक्षण करायचं, लय स्वप्न रेखाटले असते. खांद्याला खांदा देऊन ती माय माऊली तुमच्यासोबत संसार करत असते. बायको शब्दाचा अर्थ असा आहे, बा म्हणजे तुमच्या बाजूने, ए म्हणजे येईल त्या परिस्थितीमध्ये, को म्हणजे कोणाचीच नसताना शेवटच्या क्षणापर्यंत नवऱ्याची साथ देते, तिला बायको म्हणतात. आणि 2 जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीच आहे. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. साहेब, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाचं दुःख काय. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई
पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन हो तिला आई म्हणतात. लय प्रेम करते माय. तुम्ही रडायला जाता जाता स्त्रीच्या जीवनात माहेर तिथपर्यंत आहे. माहेरी जोपर्यंत तिची माय जिवंत आहे, माहेरात बाप जिवंत आहे. ज्या दिवशी माहेरातले मायबाप गेले ना, पाहुण्यासारखं उभा राहावं लागतं होता दारामध्ये. हक्काने चपला सोडण्याचा उमरा कायमचा वजा होतो जीवनातलं. मायबाप असल्यावर आनंदात लेकीसारखं महिन्यातून दोनदा माहेरी जावं वाटतं. पण मायबाप गेले ना, माहेरात जावं वाटत नाही. ती गल्ली खायला उठते. फोटोकडे पाहिलं तरी बापाच्या ऊर भरून येतो, कंठ दाटून येतो. लय प्रेम करतात. 60-65 वर्षाची माई आहे. पांढरे केस झाले, सुरकुत्या वळल्या, गालाच्या खाचड्या, थकली, म्हातारी झाली. पण तिची 30-35-40 वर्षाची मुलगी भेटण्याकरता येऊन द्या. माय, ती माहेरातली माय पिशवी रिकामी देत नाही. देते माय? नाही देत. त्या मुलीच्या पिशवीमध्ये लोणचं टाकते, पापड्या टाकते, डाळ टाकते. ए बाई, ही मटकी घेऊन जाय. कांदे बटाटे द्यायची वस्तू नाही, शेवग्याच्या शेंगा देते, मुलीच्या पिशवीत घालते. ह्या भारीतला तांदूळ आहे, इंद्रायणी तांदूळ आहे, बासमती तांदूळ आहे, आंबे मोहरा तांदूळ आहे, घेऊन जाय. मुलीला भेटत नाही का? सगळं काही भेटतं. जावाई श्रीमंत आहे. पण आईची वेडी माया हो, ती म्हणते घेऊन जा बाय, तुझे लेकर बाळ खाशील. ज्या ज्या वेळेस घरामध्ये खिचडी भात केला ना, प्रत्येक घासाला माहेरातल्या आईच्या चेहरा डोळ्याच्या समोर राहील म्हणून वेड्यासारखं प्रेम करते ताई तुमची माय. महिला मंडळी, माहेरातली माय मरू द्या आणि माहेरातला बाप मरू द्या. आई गेली, सुखाचा समुद्र कोरडा झाला. बाप गेला, आधार निघून गेला. लय प्रेम करत असतात गडे ते मायबाप. एखादी माय माऊली दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेली, 4-5 गच्च भरलेल्या पिशव्या गाडीमध्ये घेऊन आली. समजायचं माहेरी आई आहे, माहेरी बाप आहे. आणि आता एकच पिशवी रिकामी आली तर समजायचं माहेरातले मायबाप मरून गेले. म्हणून माझी तळमळ विनंती आहे, मायबापाची सेवा करा. आई घराचं मांगल्य तर बाप घराचं अस्तित्व आहे गड्या. कळत नाही तुम्हा आम्हाला. आज या परिवाराला विचारा, 1 वर्ष झाले दादा निघून गेले. आज दादाच्या फोटोकडे पाहिलं तर त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. पण असं म्हणतात, जो आवड आहे सर्वांना तोच आवड आहे देवा. जे तुमच्या आमच्यात हवा असं व्यक्तिमत्व वाटतं. आज मंदिराच्या परिसराकडे पाहिलं, मंदिराकडे पाहिलं, आज दादाची आठवण येते, ऊर भरून येतो. आज त्यांच्या फोटोकडे पाहिलं, त्यांचा चेहरा पाहिला तर प्रत्येकाला सांभाळून घेणारं व्यक्तिमत्व, सुख दुःखात धावून येणारं व्यक्तिमत्व. सामाजिक राजकीय कार्यात खूप सगळ्यांना तडजोड करून सगळ्यांना सहकार्य करायचे. आज हे झाडं सुद्धा दादाची वाट पाहत असतील. हे झाडाचे पानं सुद्धा आज हलत असतील, रडत असतील. आज ज्यांनी आम्हाला उभाच मंदिरा करता त्यांचं एवढं मोठं योगदान. प्रत्येकाला बोलायचे, पण निर्भीड व्यक्तिमत्व. पण देवाने काय करणी केली, अचानक काळाचा घात झाला आणि एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व दादाचं, बाळूभाऊंचं या तुमच्या परिवारातून वजा झालं. आज किती आनंद वाटत होता हो घरातल्या मुलांना. बाप होता, संघर्षाची धार होती. बाप पाठीचा कणा, बाप घराचा पाया असतो गड्या. बाप जगण्याचं माप, बाप पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया आमाप. पडलेलं घर असून द्या, ते हलकं वाटतं, ते रिकामं वाटतं. आज घरात दादा असले की स्वर्ग वाटायचा, आनंद वाटायचा. का? आमचा आधार आहे, आमचा बाप आहे. फार प्रेम करत असतो गड्या बाप. अरे ढगाळ गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीत गेलेला बाप आणि मातीत गेलेली आई तुम्हाला दिसणार नाही. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, आज या परिवाराला विचारा. 1 वर्ष झाले भाऊ. मला राहुल भाऊने सांगितलं, बुरबुरून आला, कंठ दाटून आला. म्हणलं पप्पा करता, वडला करता लय केलं हो, दादा करता महाराज आम्ही सगळं काही केलं. त्यांनी तर आमच्या करता एवढं काही केलं, नाही विसरू शकत आम्ही त्यांना. आज आमच्या देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत दादाला नाही विसरू शकत. आज खरोखर एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला, एवढा मोठा श्रीमद भागवत कथेसारखा ज्ञानयज्ञ आयोजित केला, एवढं मोठं अन्नदान केलं. का? वडिलाचे अनंत उपकार येत हो, त्या वडिलाचे पार उपकार आहेत. लय प्रेम करत असतो. मायेची थाप टाकणारा बाप राहुल दादा या जगात तुमचं राहिलं नाही हो. आज मुली आहेत, आरतीताई असेल, सुवर्णताई, पूजाताई, यांना विचारा. पहाडासारखा, हिमालयासारखा बाप दिसत नाही घरात गेल्यावर.
फोटोकडे पाहिलं तरी उरभरून येतो, कंठ दाटून येतो. देवा पांडुरंगा, आमचं मुलातलं मुलीचं आयुष्य कमी केलं असतं आणि आमच्या दादाला दिलं असतं तरी चाललं असतं रे देवा. काय चुकलंय? सोन्यासारख्या आमच्या बाप्पाला घेऊन गेलाच. आज प्रत्येकाकडे पाहिलं तर आम्हाला दादाची आठवण येते. आज दादासारखं चुलत्याकडे पाहिलं तर दादाची आठवण येते. आज सगळ्याकडे पाहिलं की दादाची आठवण येते. फोटोकडे सुद्धा पाहू वाटत नाही, उर भरून येतो, डोळ्यात पाणी येतो. फोटोकडे पाहिलं की रडावं वाटतं. म्हणून देवा, काय काळाचा घात केला रे देवा. आमचा बाप घेऊन गेला. बाप लय मोठा आधार असतो, बाप लय मोठा पाया असतो घराचा. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. साहेब, सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला बरं का दादा. त्या मीडियावाल्यांनी, पत्रकारांनी प्रश्न विचारला, बोले सचिनजी एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला, काय आठवतं? 2 शब्द मिळ. सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात पाणी आलं. सचिन तेंडुलकर म्हणतात, क्रिकेट क्षेत्रात या विश्वामध्ये मी फार माझं मोठं नाव केलं. एकदा बाप गेला ना, यश कीर्ती आपण भरपूर काही कमवू शकतो, पण शाबासकीची थाप टाकणारा बाप राहत नाही हो. लय प्रेम करत असतो. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा हे माहित आहे, मुलीमध्ये असतो. जास्त जीव मुलामध्ये का असतो? तर मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे, पण माझी मुलगी लोकांच्या घरी माझी ताई जाणार आहे. कसं असेल, सासू कसे असेल, सासरा कसा असेल, देर कसा असेल, भाऊजाई कसे असेल. बाप म्हणतो नाही ग, मग तुम्ही जेवला नाहीत, उपाशी पोटी राहिलात. बापाच्या डोळ्यात पाणी येतं. मुलीला बाप मिठी मारून रडतो, हंबारा फोडून. ताईडे दीदी, खरं सांगू का, कधी थकून आलो मी, कधी दमून आलो शेतातून, आल्या आल्या मला म्हणायचे, दादा लय कष्ट करता तुम्ही, लय धावपळ करतात आमच्या करता. पाणी प्या, चहा घ्या, जेवण करा. किती काळजी घेतलीत. कधी थकून आलो तो पाय दाबले गे. लहानपणी बाई तो किती सेवा केली माझी. बापाचं मुलीचं नातं असतं बरं. बापाचं मुलीचं नातं हे आकाशाच्या उंचीचं पवित्र नातं असतं गड्या. लय प्रेम केलं. आयुष्यात पहिल्यांदा बाप रडला, मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी मंडळी. दुसऱ्यांदा बाप रडला मुलीच्या लग्नाच्या दिवशी. इथं बसलेले मंडळीत ना, ज्यांना ज्यांना मुलगी आहेत त्यांना हे दुःख कळेल दादा. किती दगडाच्या काळजाचा बाप असून द्या, ताईंनो मुली करता डसडसला बाप रडत असतो गड्या. फार प्रेम करत असतो. जनकपुरीचा जनक राजा सीते करता रडला, कण्वासरकर ऋषी रडला शकुंतले करता, या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखुबाई करता, दक्ष प्रजापती सत्य करता हंबरडा फोडून रडला. म्हणून जाता जाता सांगतो, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. लय मोठे आई बाप आहे साहेब. शंभू राजांना तळ कोकणात होते. खानाच्या सैन्याने वेढा घातला. बाप सांगतो, एका मिनिटात संपलंय माझं कीर्तन. मुकरब खानाने वेढा घातला, सोबत कवी कलश होता. कैद केलं साखरडाणाने. शंभू राजाला वडत वडत तळ कोकणात बादर गडाला आणून असं वज्र खांबाला बांधले साखरडाणाने. टचकन डोळ्यात पाणी आलं. का कैद केलं म्हणून शंभू राजा रडत नाही साहेब. मला साखरडाणाने बांधले, मुठ्या वळल्यात, लाल भंद चेहरा नजर होती, ताट पाठीचा कणा, रुबाबदारपणा, असंख्य वार शंभू राजाच्या अंगावर होते. मला साखरडाणाने कैद केले म्हणून शत्रूने रडत नाही. शंभू राजाच्या डोळ्यात पाणी आलं. कवी कशाला म्हणतात, खरं सांगू का, आज माझ्या डोळ्यात पाणी का आलं? मला कैद केलंय म्हणून रडत नाही रे मित्रा. आज मी का रडतोय? आज एवढा मोठा माझ्यावर प्रसंग आला, एवढं मोठं मला साखरडाणाने बांधलंय, मला कैद केलं. पण आज जर माझा बाप जिवंत असता, छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते, तर त्याने लाख अडचणीचा सामना करून या संकटातून मला सोडवलं असतं. बाप गेला, मंडळी जीवनाचा आधार निघून गेला. लय शोभा असते. बाप बंगल्याच्या समोर असला, हातामध्ये काठी असला, थकलाय म्हातारा, लय बंगल्याला शोभा असते ताई. म्हणून सांभाळा माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, त्यांची सेवा करा. पवित्र तुळशीची माळा गळ्यामध्ये घाला. आळंदी पंढरपूरची वारी करा. गोमातेची सेवा करा. आणि जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाकडे हात जोडून विनंती करतो, देवा कैलासवासी रावसाहेब दादा वामनराव पाटील सोनवणे दादा निघून 1 वर्ष पूर्ण झाले. या परिवारावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. या परिवाराला या दुःखातून पेलण्याकरता तो उदंड शक्ती जे, हीच प्रार्थना मारुतीरायाकडे करतो, बजरंग बलीकडे करतो. आणि खरोखर सांगतो भाऊ, स्वाभिमानाने सांगतो, हृदयापासून सांगतो, आज दादाने एवढा मोठा कार्यक्रम पाहिला, एवढा समाज कीर्तनाकरता उपस्थित राहिला, तर दादा या पाठीमागच्या परिवाराला स्वर्गातून आशीर्वाद द्यायल्याशिवाय राहणार नाही. अरे बोल गोविंद गोविंद
टाळी वाजवा जोरदार, वा बेस्ट, एक नंबर. गोविंद आसनी, गोविंद शेनी, जागृती स्वप्नी सुषुप्ती तुकोबऱ्या देवाचं भजन करायचे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. तुकोबऱ्या भजन करायचे. डोंगरावरती माझ्या तुकोबऱ्याने जावं, ए माय शिळेवरती बसावं. शिळेवर म्हणजे दगडावर बसावं. डोंगरावर जाऊन शिळेवरती बसावं. माझ्या तुकोबऱ्याने हातामध्ये लेखणी घ्यावी आणि या समाजाकरता, या विश्वाकरता, या जगाकरता एक 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 अभंग निर्माण माझ्या तुकोबऱ्यांनी करावा. कधी भंग न होणारे अभंग या समाजाकरता माझ्या तुकोबऱ्यांनी निर्माण करावे. मंडळी, एके दिवशी तुकोबऱ्या देवाचं भजन करत 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 विठ्ठल विठ्ठल गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव, डोंगराच्या दिशेने निघाले. गावचा पाटील आडवा झाला. ओ तुकोबऱ्या कुठे निघाले? भजन करतोय गावात, देवळात जाऊन. आता डोंगराच्या दिशेने. हो, गावात भजन नाही करायचं. तुकोबऱ्या म्हणतात, का? मी वाजवलेला विना पाटील तुम्हाला आवडत नाही का हो? मी वाजवलेल्या चिपळ्या तुम्हाला आवडत नाही का? मी घेतलेलं पांडुरंगाचं विठ्ठल विठ्ठल भजन पाटील तुम्हाला आवडत नाही का? गावात नाही वाजायचं, तिकडे डोंगरावर जाऊन वाजायचं. तुकोबऱ्या म्हणले, ठीक आहे, मी गावात वाजवणार नाही, पण डोंगराच्या बाहेर गेल्यावर, गावाच्या बाहेर गेल्यावर जोर जोराने वाजेल. तुकोबऱ्या थांबत नव्हते देवाचं भजन करायला. निर्भीडपणे भजन तुकोबऱ्या चिंतन करायचे. मोठी गंमत झाली. हे माय, एका दिवशी जिजाई साहेबांनी भाकरीचं गठुडं घेतलं आणि डोंगराच्या दिशेने जिजाई साहेब निघाल्या. तुकोबऱ्या एक एक अभंग तुमचा माझा माता ठिकाणी न करता पंचमेध गाथा निर्माण करताय. डोंगरावर जाऊन एक 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 अभंग लिहिताय माझ्या तुकोबऱ्या. भाकरीचं गठुडं घेऊन जिजाई साहेब डोंगराच्या दिशेने जातात. पण माय, वर जाण्याकरता मोठ्याल्या वाटा नव्हत्या, छोट छोट्याला बारीक पाऊल वाटा होत्या. आणि जिजाई साहेब भाकरीचं गठुडं डोक्यावरती निघाल्या डोंगराच्या दिशेने. काळजी वाटली, मालक जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या जिजाई साहेब. फार चिंता वाटत होती, काळजी वाटत होती. जाता जाता वाटेमध्ये पायात काटा टोचला. टचकन डोळ्यात पाणी आलं जिजाई साहेबांच्या. उर भरून आला, कंठ दाटून आला, रक्ताची छिळकंडी उडली. इकडे तिकडं पाहिलं, कोणी दिसत नाही. देवाने गुराख्याच्या रूपामध्ये देव त्या ठिकाणी गायी चारत होते. गायी चारत असताना देवाने पाहिलं, देव जवळ आले. माय, पायात का टटोचला गा? हो रे बाळा, पायात का टटोचलाय? काढता येतो का तुला? देव काय म्हणतात? देव म्हणतात, माय, मी चांगल्या चांगल्याचा काटा काढलाय. काटा मी अलगदपणे काढतो. आता काटा काढत असताना तो आपण खेड्यातली मंडळी, तुम्हाला सविस्तर सांगायची गरज नाही. काटा काढत असता काटा हा काट्याने काढावा लागतो. काटा हा काट्याने काढावा लागतो. आणि काटा काढण्याची पद्धत अशी आपल्याकडे, तुम्हाला माहिती आहे, ज्याच्या पायात काटा टोचला त्याचा पाय आपल्या कुठं घ्यावा लागतो? गुडघ्यावर, मांडीवर घ्यावा लागतो. आणि जर काटा जर दिसत नसला, खुडलेला असला, तर काय करावं लागतो? तोंडात बोट घालावं लागतं, थोडा थुका त्या ठिकाणी लावावा लागतो, काटा काट्याने काढावा लागतो. आता इथं मार्मिक आहे, गंमत आहे थोडी. जिजाई साहेबांचा अधिकार ताईक लय मोठा आहे माय. ज्यावेळेस डोंगराच्या दिशेने जात होत्या, पायाला जी काही माती लागली होती, जे काही रजकण लागले होते जिजाई साहेबाच्या, काय अधिकार आहे माझ्या जिजाई साहेबांच्या? भगवान परमात्म्याने तोंडामध्ये बोट घातलं आणि जिजाई साहेबाच्या पायाचा रजकण तोंडामध्ये घातला. संत चरणा रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. काय अधिकार आहे? देवानी पाहिलं, जखम दिसली, स्वतःचं पितांबराचं वस्त्र फाडलं, टार दिशेने फाडलं आणि जिजाई साहेबाच्या पायाला बांधलं. इकडे बघा, इकडे बघा. जिजाई साहेबांच्या पायाला बांधलं. बांधल्याच्या नंतर जिजाई साहेबांनी भाकरीचं गठुडं घेतलं. बाळा, किती सुंदर काटा काढला रे अलगद. देव थोडं म्हणले, माझ्या गायी आहे तिकडे, मी जातो. देव तिकडे गेले आणि गुप्त झाले. भाकरीचं गठुडं घ्यावं, झाडा झुडपातून डोंगराच्या दिशेने जिजाई साहेबांनी जावं. आणि तुकोबऱ्या शिळेवरती भजन करत होते. मालक, अहो ऊन पार पडतंय मालक, पोटात अन्नाचं कण नाही. या समाजाकरता, या लोकांकरता तुम्ही अभंग निर्माण करताय मालक. भाकर आणली, 2 घस खाऊन घ्या. तुकोबऱ्यांनी आणि जिजाई साहेबांनी जेवणाकरता बसावं. जेवण करत असताना तुकोबऱ्याच्या श्रीमुखामध्ये घास गेला आणि सहज माझ्या तुकोबऱ्यांची नजर जिजाई साहेबांच्या पायाकडे गेली. माय,
आणि पाहिलं, ए आवले, अगं पायाला काय जखम झाली ग, काही लागलं का डोंगरावर येताना? उरबरून आला आणि जिजाई साहेब म्हणतात, अहो मालक, भाकरीचं गठुडं घेऊन डोंगराच्या दिशेने येत होते, येता येता वाटेमध्ये पायात काटा टोचला, लय त्रास झाला. हे वस्त्र बांधलंय, पिवळं पितांबराचं फाडलेलं वस्त्र होतं देवाचं. ग्रामस्थ मंडळी, वस्त्र माझ्या तुकोबारीने पाहिलं. मग कोणी काढला? एक गाई चारत होता, तो गुराखी माझ्या जवळ आला आणि मला म्हणला, माय पायात काटा अलगदपणे काढलं हो मला. माझ्या तुकोबारीने असा हात लावला पायाला. ग्रामस्थ मंडळी, हात लावल्याच्या नंतर त्या पिवळ्या वस्त्राचा सुगंधी अत्तरासारखा वास आला, सुगंधी वास आला. आणि तुकोबाऱ्यांनी पाहिलं, ते वस्त्र देवाच्या पितांबराचं दिसलं. जिजे आवले, सामान्य वस्त्र नाहीये, दुसरं तिसरं कुणाचं वस्त्र नाहीये. तुझ्या पायातला काटा काढण्याकरता जगाचा बाप पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा गुराख्याच्या रूपातून आला आणि तुझ्या पायातला काटा काढलाय. काय अधिकार आहे ग तुझा? पोर भरून आला. ए माय, अहो मालक, डोंगरावर भजन करताय तुम्ही, लय काळजी वाटते. तुम्ही जेवण केल्याशिवाय मी जेवण करत नाही. रोज तुम्हाला पाहते, इकडं तिकडं पाहते, पण तुम्ही दिसत नाही. काल मी भंडारा डोंगरापाशी लय पाळलं, पण तशीच भाकरी घरी घेऊन वापस गेले. तुकोबारे म्हणतात, आवले एक काम करत जा, आज जसं भाकरी घेऊन आलीस ना, आपण सोबत डोंगरावर बसून भाकरी खात जाऊ. ऐका ग्रामस्थ मंडळी, जिजाई साहेब म्हणतात, अहो मी रोज भाकरीचा गठुडा घेऊन येते, पण तुम्ही मला दिसत नाही, मला कसं समजणार तुम्ही कुठं भजन करताय? आवले एक काम कर, भाकरीचं गठुडं घेऊन डोंगराच्या दिशेने. ओ मालक येते, पण मला कसं समजणार? डोंगराच्या पायथ्याले. अहो पण मला कसं कळणार तुम्ही कुठं भजन करताय? ऐक ना, डोंगराच्या पायथ्याले आणि तिथल्या मातीला कान लाव, आणि ज्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक या डोंगरावरती भजन करताय. मंडळी नका नका एवढ्या जोरात नका वाजू, त्या टाळीच्या आवाजानं मला अटॅक येईल तुमच्या. गोइंग टू यमपुरी. काय लका टाळी वाजले, कंजूसपणा करायला तुम्ही. टाळी वाजला अशी खमकून टाळी वाजव की जरा जोरदार, खमकून जरा अशी. हा कळू द्या ना. दादांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने सोनवणे परिवार एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलाय. तुम्ही काही नाराज नाही माझ्यावर? असे गंभीर पाहू नका आणि टुळ टुळ बटाट्यासारखे डोळे करू नका. तुमच्या पाया पडतो मी. फिरू फिरू माझे पाय सुजलेत गाडीत बसू बसू. या 4-5 दिवसात एवढा प्रवास झाला, भयान प्रवास झाला माझा. लांब लांब रोज 800-900 किलोमीटर. काल तर सकाळी चाकणला होतो, 11 ते कीर्तन केलं चाकणचं, परवा सातारला, त्याच्या आधी भिवंडीला. आता ते कालचं कीर्तन करून रात्री मंट्याला होतो, मंट्याचं करून सकाळी 4 वाजता घरी गेलो, परत तिकून इकडं आलो, परत आता हे कीर्तन झालं लातूरकडे कार्यक्रम. नुसती धावपळ आहे आमची. आता लय प्रवास करून आलोय. फक्त तुम्हाला विनंती आहे, थोडंसं फ्रेश बसा राव, थोडंसं फ्रेश बसा. तुमचे चेहरे पाहून मी कीर्तन करणार आहे. हा, तुम्ही जसे चेहरे करताल, तुम्ही जसं मला रिप्लाय देता, तसं मी चिंतन मांडणार आहे. फक्त काही नाराज नाही ना? का मारुतीरायवर काही नाराज? एवढं दिवस जिवंत का ठेवलं मारुतीरायने? मयूर महाराज, रामेश्वर महाराज, देवावर नाराज नाही तुम्ही? काही नाही ना? मग असं थोडं मोकळं बसा, थोडं फ्रेश बसा, काही टेन्शन घेऊ नका आणि 1 तास मला देऊ नका. तुम्हाला लय आंबट होईल, मी असं कीर्तन करणार नाही. वेळ माझ्याकडे कमी आहे. 1च्या आत मी कार्यक्रम संपवणार आहे. फक्त माझी विनंती आहे, चिंता बिंता करू नका. कारण येताना तुम्ही मी काय आणलेलं नाही, जाताना तुम्हाला मला काही घेऊन जायचं नाही. जायचं का? आता मी एवढ्या लांबून आलोय, घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. कुशाल म्हणतात राव नाही. असं नका करू बापू. खाली हात आया है ए इंसान, 4 दिन की जिंदगानी है. खाली हाथ आया है, तू खाली हाथ जाएगा. दादा येताना तुम्ही मी काय आणलं नाही, जाताना तुम्हाला मला काही घेऊन जायचं नाही. अजिबात असं गंभीर बसू नका, टुळू टुळू पाहू नका, चिंता बिंता नका करू. अहो कशाची मार्केट चिंता, संसाराची चिंता करताय, त्या प्रपंचाची नका चिंता करू. चिंता करणार तिथं बसलाय. सोपं सांगू का? ज्यांनी चोच दिली माऊली दादा, तो दाण्याची व्यवस्था करणार आहे. फक्त दृढ विश्वास पाहिजे. तुझी चिंता त्याशी चिंता करणारा बसलाय. ते तुम्हाला वाटत नाही, पण त्याला तुमच्या माझ्या संसाराची चिंता आहे, काळजी आहे. माझे 2 बोट दिसतात काय पाठीमागच्या मंडळी? हे 2 बोट म्हणजे 2 शब्द दिसतात का?
अशा माना हलवा बरं राव तुम्ही, अशा माना हलवा, माना दिसतात का भाऊ तुम्ही? आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी मोकळ्या मनाने बोलत चला. हा दिसतात ना? हे दोन बोट म्हणजे दोन शब्द आहेत. इकडे बघा, याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. याचं नाव काय आहे? बोला बोला मोठेने. चिंता आणि याचं नाव चिता. ह्या दोन सख्या बहिणी आहेत, सिस्टर बहिणी. कोण कोण? चिंता. कोण म्हणलं? शांताबाई कांताबाई, बारीक आवाजात. चिंता आणि चिता या बहिणीचं काम एकच आहे. काय? इकडे बघा, एक काम आहे, जा अळ ने. काय काम आहे? जाळणे. फक्त गंमत अशी आहे, चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. चिंता प्रपंचात संसारात तुकोबरांची भाषा आहे, खाटेवरी पडिता चिंता व्यापे तळमळे. कामधंदा करून आलो, थकून आलो, दमून आलो, खाटेवर पडलं की चिंता सुरू झाली. उद्या इकडे जायचं, उद्या तिकडे जायचं, या पाहुण्याकडे जायचं, त्या पाहुण्याकडे जायचं, याव करायचं, त्याव करायचं. सारखी चिंता माणसाच्या डोक्यात चालू असते. चिंता नाही करायची. चिंता चिता समत ख्याता बिंदू मात्रे विशेषता सजूम दहते चिंता निर्जुम दहते चिता. चिंता नाही करायची. मग काय करायचं? बसल्या बसल्या देवाचं चिंतन करायचं. मग चिंतन कसं करायचं? गोड सोपं साधन सांगतो. बसल्या बसल्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठ्ठल मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकावरती ऋण ठरलेलं आहे. शास्त्रामध्ये तिघाचे ऋण तुमच्या माझ्यावरती. एक देवाचे ऋण तुमच्या माझ्यावरती आहे. दोन संतांचं ऋण तुमच्या माझ्यावरती आहे. आणि तीन जन्म देणाऱ्या मायबापाचं ऋण तुमच्या माझ्यावरती. आता इकडे बघा, चार गोष्टी विसरू नये माणसाने. एक, देवाला विसरता कामा नये. दोन, देवमान्य संतांना विसरता कामा नये. तीन, जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. आणि आपल्या अभंगाचा दरवाजा मरण विसरता कामा नये. विठाला विठाला. एक, देवाला विसरता कामा नये. देवाचे ऋण आहेत, उपकार आहेत, कर्ज आहे देवाचं आपल्यावरती. महाराज विसरता कामा नये. तुम्ही म्हणता महाराज आम्ही पैशावले माणसं आहेत, आम्ही देवाला विसरू होईल काय? संपत्ती, प्रॉपर्टी, इस्टेट, दौलत, ऐश्वर्य, बँक बॅलन्स, LIC पॉलिसी, लाडक्या बहिणीचे पैसे तर आमच्याकडे, आम्ही विसरू काय होईल? महाराज म्हणले तुम्ही जर देवाला विसरलात जे हो विसरली
बेस्ट एक नंबर बरं का भाऊ दादा बेस्ट. आज मोठी गंमत आहे. सात लय सुंदर आहे मला गायक वादकाची. नाही तर माझ्या नशिबाला साथ नाही, मग नुसती साडेसाती. कोणाचीच कोणाला मिळ नाही. पाकवाच्या तर गट्टा नाही, गट्टा येतं हातुडी नाही, हातुडी तर पावडरचा डबा नाही, पावडरचा डबा येतं कणिक नाही. सगळं चांगलं येतं वाजवणारा वाजी तू का खाजी तू तेच कळत नाही. कोणाचीच कोणाला नाही मिळ. अशा यंत्रयुगात एवढे सुंदर कार्यक्रम करणं, एवढं आयोजन नियोजन करणं, एवढा मोठा कथेचा खर्च, कीर्तनाचा खर्च, एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नदान करणं सोपं नाही. टाळी वाजवा या परिवाराकरता. नाही तर यंत्रयुग निघालं महाराज, बदलता काळ निघाला. किती बदलता. कपडे धुवायचे मशीन आल्यात, पापड बनवायची मशीन आली की नाही. टेक्नॉलॉजी फास्ट चालू आहे गुरुजी. किती फास्ट आहे. माणसाच्या मूलभूत गरजा किती आहेत. 3. अन्न, वस्त्र आणि निवारा. आता 5 झाल्यात. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. तुमच्या काळात 3च होत्या. आता पुढे चाललंय ना. अशा बदलत्या कार्यक्रमात असे कार्यक्रम करणं सोपं नाही. आज मोठी गंमत आहे काका. आज गायक 1 नंबर आहे, वादक 1 नंबर आहे, पीटी मास्तर 1 नंबर आहे, साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे, विनेकरी 1 नंबर आहे, कॅमेरेवाले 1 नंबर आहे, पुरुष मंडळी 1 नंबर आहे, महिला मंडळी 1 नंबर आहे, कथाकार महाराज 1 नंबर आहे, पाठीमागं बसलेली 1 नंबर आहे, खुर्चीवर बसलेली 1 नंबर आहे, स्वयंपाक करणारी 1 नंबर आहे, झाडाच्या खाली बसलेली 1 नंबर आहे, इकडे बसलेली 1 नंबर आहे. तुम्ही सगळे 1 नंबर आहे. मी 2 नंबर आहे काय मग. विठाला विठाला काही सांगत होतो मी. काही सांगत होतो मी. विसरलीच कथा आहे. बरं चला तुम्ही नका पेपर पुढे जाऊ. मला यांची परीक्षा घेऊन जा. तुम्ही लय हुशार आहेत. विसरली तया थोर झाली हानी. देवाचे ऋण सांगतोय तुम्हाला. विसरता का म्हणे लय मोठी हानी होईल. महाराज म्हणले काय विसरता का म्हणे. दुसरं गोड प्रमाण सांगतो. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. जो या भिवरेच्या तिरी कट धरोनिया करे. 3.5 हाताचा नरदय देवाने तुम्हा मला दिलाय. आउट हात का मानव देह भगवान ने तुम्हें दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमा न खोया. 3.5 हाताचा नरदय दिलाय तुम्हा मला भजना करता, त्याचं नामचिंतन करण्याकरता, भक्ती करण्याकरता. पण आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन राहिलं नाही, त्याची किंमत राहिली नाही. एवढा समाज कीर्तन करता बसलाय. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मनुष्य शरीर मिळालंय का कळालंय. बोला बोला. मिळालंय पण कळालं नाही. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती. कळालं असतं तर लोकांनी गोवा मावा गुटखा माणिचंद विमल तंबाखू खाल्ली नसती. कळालं असतं सिगरेट बिड्या ओढल्या नसत्या. कळालं असतं ऐ मावशे मिस्त्री लावली नसती. सोलापूर कोल्हापूर पंढरपूर तुळजापूर मिस्त्री लावली नसती. कळायला असतो शेजारच्याचे बांध कोरले नसते. कळायला असतो तर गरीबाला त्रास दिला नसता. हे मनुष्य शरीर मिळालंय हो पण कळालं नाही. का कळालं नाही. उत्तर लय गोडे घरी घेऊन जा. फुकट मिळालंय. विठाला विठाला. आणि फुकट मिळाल्यामुळे लोकांना कळालं नाही. देवाचं ऋण आहे आपल्यावरती, देवाचं कर्ज आहे, देवाचे उपकार आहेत. लोकांना कळालं नाही, याचं व्हॅल्युएशन कळालं नाही. नर शरीराचं एक वाक्य बोलतो लाखातलं. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता, त्याचं चिंतन करण्याकरता सगळं काही अनुकूल केलं पण बऱ्याच माणसाला अजूनही कळत नाही. विठाला विठाला. भक्ती करण्याकरता दिलंय, त्याचं भजन करण्याकरता दिलंय. ऐका, भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्या वेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. भक्ती ज्या वेळेस भुकेमध्ये प्रवेश करते ती भूक राहत नाही, तो उपवास होतो. भक्ती ज्या वेळेस पैशामध्ये प्रवेश करते पैसा राहत नाही, ती लक्ष्मी होते. भक्ती ज्या वेळेस घरामध्ये प्रवेश करते घर राहत नाही, मंदिर होतं. भक्ती ज्या वेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते गळा राहत नाही, तुळशी हार गळा होतो. आणि भक्ती ज्या वेळेस फिरण्याकरता निघाली, प्रवासाकरता,
तो प्रवास होत नाही, ती यात्रा होते. आणि भक्ती ज्यावेळेस माणसामध्ये प्रवेश करते, तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त, एक निष्ठावंत वारकरी तयार होतो, एक वैष्णव तयार होतो. म्हणून नर शरीर भक्ती करण्याकरता दिलंय. लोकांना कळालं नाही, फुकट मिळाल्यामुळे व्हॅल्युएशन राहिलं नाही. आणि अति परिचय झालं की किंमत राहत नाही. बरं का, फुकट मिळालं की किंमत राहत नाही, आणि जास्त लोकांच्या जवळ गेलं की किंमत राहत नाही. म्हणून बी केअरफुल. बसलेले मंडळी, लय कुणाच्या जवळ जाऊ नका आणि लय कुणापासून लांब राहू नका. कारण हा समाज असा आहे, तुम्ही किती चांगलं वागा, 40% कायम तुमच्या विरोधात राहणार, नावं ठेवणार. साधू संतांना सोडलं नाही, ननोबर आहे, तुकोबर आहे ना, त्रास दिला व्हाय समाजाने. एक काम करा, तुमच्या यशाचं अति परिचय झाला की आवड येत असते. दुरून डोंगरी साजरी करायचा, लय कुणाच्या जवळ जात बसायचं नाही. लोक लय डेंजर आहेत. जोपर्यंत गोड आहे तोपर्यंत गोड. एकदा तुमचं त्याचं वाजलं, तो बोलून देत नाही. तो म्हणतो बोलू नको, तो सगळं मला माहिती. म्हणून लोकांच्या जवळ जायचं नाही. ह्या जगामध्ये जर विचार केला ना माय, मी तळमळीने सांगतो, तुमच्या यशाचं कौतुक ऐका, तोंड भरून कोण करील सांगू का? तुम्ही गाडी घेतली, बंगला घेतला, शेती घेतली, फ्लॅट घेतला, तुमच्या यशाचं कौतुक तोंड भरून फक्त आणि फक्त 1 संत, 2 भगवंत, 3 श्री गुरु आणि 4 जन्म देणाऱ्या मायबापच तोंड भरून करतील. विठ्ठला देवाने नर शरीर दिलंय. देवाचे अनंत उपकार आहेत तुमच्या आमच्यावरती. नर शरीर किती गोमट दिलंय. देवे दिला देह, तो या झाला फाटा, किंवा दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भोरोग. 3.5 हाताचा नरदेह दिलाय भजना करता. हे नर शरीर दिलंय. सोपं सांगतो, इकडे बघा. देवाने हात दिलेत. हात कशा करता भाऊ? बोला बोला बोला. जाऊ का निघून मी? तुम्ही काही बोलतीच नाही. मोकळ्या मनाने बोला, काही टेन्शन घेऊ नका, मला देऊ नका. मोकळ्या मनाने बोला. घालीन लोटांगण मोकळं पटांगण बोला. देवाने हात दिलेत. हात ताई कशा करता माय? टाळी वाजवण्याकरता. वाजवा जोरदार, कडकडून टाळी. वा वा, बेस्ट. ते पाठीमागचे काही इकडचे काही वाजवत नाही. ऐका, जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, कंजूसपणा. जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, मग कीर्तन झाल्यावर यम त्यास कवटाळी. विठाल विठाल. देवाने तोंड दिले, ही वाचा दिली. कशा करता? देवाचं नाम घेण्याकरता. गेई गेई माझे गेई गेई माझे वाचे, गेई गेई माझे वाचे, गेई माझे वाचे, गेई 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 गेई माझे वाचे. देवाने हे तोंड दिलंय त्याच्या भजना करता. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, त्याचं नाम घेण्याकरता दिलंय तोंड. देवाने बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, विठ्ठल करावा विठ्ठल, जीवे भावे. त्याचं भजन करण्या कामामध्ये काम, काही म्हणा राम. नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणा, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता. ए माय हरी बोला भांडता,
हरी बोला कांडता सर्व उठता, कामे बैसता, करीता येता. हरी बोल. हरी बोला देता या हरी बोला घेता सर्व कार्य करिता हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 हे विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव राम पंढरीनाथ अवतारे महान जगद्गुरु तुकाराम महाराज देवाने हे सकल इंद्रिय दिले, देवाने डोळे दिले त्याला पाहण्याकरता. रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. देवाने कान दिलेत त्याचं गुणगान ऐकण्याकरता. देवाने पाये दिलेत पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. नाथ महाराज वर्णन करतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची ब्रह्म नको देवा, किंवा जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सुहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. थोडा आवाज द्या. हे सकल इंद्रिय देवाने त्याच्या करता दिले. लोक एवढे चॅप्टर एवढे हुशार निघाले, अहो उभा विषय प्रपंच करतात, उभा विषय संसार करतात, आणि एक दिवस गोइंग टू यमपुरी. विठ्ठला विठ्ठला. हे सकल इंद्रिय देवाने त्याच्या करता दिले. लोक संसार करतात प्रपंच करतात नुसतं, त्याला विसरतात. हो देवाच्या आपल्यावरती ऋण आहे, विसरता कामा नये. किती ऋण आहे. अहो इथं बसलेले मंडळी तुम्ही एवढे भाग्यवान माणसं आहात, एवढे नशीबवान माणसं आहात का पवित्र देह मिळाला तुम्हाला आणि मला. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, वाणी चांगली दिली देवाने. हे सकल इंद्रिय देवाने चांगले दिलेस तुम्हा आम्हाला भजना करता, त्याचं नामचिंतन करण्याकरता, भक्ती करण्याकरता, परमार्थ करण्याकरता हे सकल इंद्रिय देवाने तुम्हा आम्हाला दिले. पवित्र देह मिळाला, पवित्र वाणी मिळाली, पवित्र वंशात, पवित्र काळात, पवित्र मातीत, पावन देशात, पवित्र भगवंताची पवित्र शरीर देवाने त्याचं चिंतन करण्याकरता दिले. हो किती देवाचे ऋण आहेत तुमच्या आमच्यावरती. या मातीमध्ये पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र माती मिळाली, पवित्र कुळात, पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. ही माती कशी आहे इकडे बघा. और मराठ्याच्या रक्ताने झालेली माती, झुकलेल्या अफजल पुढं माझ्या शिवबाची छाती, संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. और मराठ्याच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा खरा. या मातीमध्ये संभाजी राजे घडले, या मातीमध्ये शिवाजी राजे घडले, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि आज मातीमध्ये हिंदवे स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. इथं बसलेल्या हिंदूच्या तरुण मुलाला विचारलं, दादा अरे काय हिंदुत्वाची व्याख्या आहे, काय महाराष्ट्राची स्वराज्याची व्याख्या आहे. त्या छातीला हात लावून निर्भीडपणे त्यांच्या मुखातनं वाक्य निघेल, अरे चिरले आमच्या नसा तर उधळण होईन भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तर हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे युक्ती, शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे तत्व, शिवराय म्हणजे निष्ठा, शिवराय म्हणजे परस्त्रीविषयी असणारा आदर, आणि शिवराय म्हणजे तुम्हा गोर गरीब जनतेच्या देवरातील देव छत्रपती शिवाजी महाराज. अशा पवित्र मातीमध्ये, पावन देशामध्ये, मी पावन देश का शब्द वापरला साहेब, पावन का बोलतोय, आपली ही माती पवित्र आहे.
आपला देश पवित्र आहे. का पवित्र आहे आपला देश? का पावन आहे? तर आपल्या देशाला आईची उपमा दिली. जपान माता नाही, अमेरिका माता नाही, इंग्लंड माता नाही, फ्रान्स माता नाही, फक्त आणि फक्त भारत. बोला बोला बोला, भारत माता की कीर्तन झालं आहे का हो? आहे ना? जरा खमकून म्हणून मग जरा मोठ्याने बोला 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 बोला, भारत माता की बोला 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 बोला, भारत माता की वा, टाळी वाजवा जोरदार कडकडून. वा, बेस्ट. भारत माता आहे. किती संस्कृती पवित्र आहे साहेब आपल्या भारत देशाची. पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. आज वर्षश्राद्ध आहे दादांचं. त्या संबंधाने अजून एक रायमिंग वर्ड सांगतो तुम्हाला, ऐका. मला मरण येणं ही प्रकृती आहे, मला मरणच न येणं ही विकृती आहे, आणि मरणावरती विजय प्राप्त करणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. विढाल विढाल. भरत खंडे हृदय प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबोदीपे महामुने हे येतोय कर्म भूरेशा ततोन्य भोग भूमया. जपान जगातील शस्त्रागार आहे, फ्रान्स जगातील फॅशन शो आहे, चीन जगातील सैन्यघर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, पाकिस्तान जगातील कुरमुरे आहे, आणि भारत देश जगातील देवघर आहे. आणि त्या देवघरातले तुम्ही आम्ही दैवाचे दैवाचे आणि दास पंढरी रायाचे. किती भाग्यवान माणसात. पावन देशामध्ये जा डाल डाल पर सोने की चिडिया करते बसिरा. ओ भारत देश आहे मेरा, ओ भारत देश आहे. भारत माझा देश आहे. आपण शाळेमध्ये म्हणतो भारत माझा देश आहे. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर. भारत माझा देश आहे. आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे आपण शाळेमध्ये म्हणतो. एक वाक्य बोलतो आपण, एवढं समाज कीर्तन करताय, ऐका. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णारी सारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नये, सुतकीर्ती मांडवी जटीसारखी धीर नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्हा इतका लबाड नाही, कावळ्या इतकं धूत नाही, काजळ इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कुणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर पुन्हा राजा होणे नाही. अरे जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजाकडून शिकावं, आणि मरावं कसं धर्मवीर संभाजी महाराजाकडून शिकावं. म्हणून पवित्र देह मिळाला, आपण हरिभक्त झालो, आपण वारकरी झालो, आपण माळकरी झालो, हे सगळे कृपा त्या पंढरपूरच्या मालकाची आहे. त्याचं ऋण आपल्यावरती विसरता कामा नये. चला पुढं. देव म्हणणे संतांना विसरता कामा नये. का? आडर आणि धावणाऱ्या जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता संत आले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. संत महात्मे तुमच्या आमच्या करता आले, आणि 3 जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. का? त्यांनी हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा केला, हे विश्व दाखवलं. म्हणून त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. आज खऱ्या अर्थाने या सोनवणे परिवाराने दादाच्या पित्रीर्थ एवढा मोठा कार्यक्रम केला. का? उपकारातून परत फेड करण्याकरता कृतज्ञता सोहळा आयोजित केलाय. म्हणून विसरता कामा नये, मरण विसरता कामा नये. इथं बसलेले मंडळीत ना माझ्या सगट बरं का महाराज, लोकांच्या डोक्यात नाही सध्याला मला मरायचंय म्हणून, हाय का? माझ्या तर नाही बो, लोकांच्या डोक्यात नाही मला मरायचं. आपण मरण विसरलोय. महाराज म्हणतात आम्ही मरण नाही विसरलो, मरण माझे मरूनही गेले आणि मज केले, आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला. तुकोबाराय म्हणता मरण आम्ही डोळ्याच्या समोर ठेवलं, मरणावरती विजय प्राप्त केला. परिणाम आमच्या जीवनातला 8 तास पारमार्थिक, शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण यासाठी केला यासाठी
टाळी वाजव जोरदार. वा वा, बेस्ट. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाऱ्या म्हणतात, ज्यासाठी केला होता अट्टहास कशा करता, शेवटचा दिवस गोड होण्याकरता. इथं बसलेल्या पैकी कुणाला असं वाटतं का हो दादा की शेवटचा दिवस आमच्या जीवनातला कडू व्हावा? वाटतं का? अहो माझ्या सगळं आबे कोणाला वाटतं खारट पांचट तुरट व्हावं? नाही ना, प्रत्येकाला वाटतं की शेवटचा दिवस कसा व्हावा, गोड व्हावा. तुकोबाऱ्या म्हणतात शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे काय, गेल्यावर सुद्धा लोकांच्या डोळ्यात पाणी येणं, याला शेवटचा दिवस गोड होणं म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, विश्वाचे माऊली ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. आज माझ्या माऊलींचा समाधी सोहळा खूप मोठ्या थाटामाटामध्ये अलंकापूर नगरीमध्ये 729वा समाधी सोहळा खूप मोठ्या थाटामाटामध्ये समाधिस्थ माझ्या ज्ञानोबाराय झाले. पुणे प्रांताची आपेगावचे लोक रडतात, पैठणचे लोक रडताय, महाराष्ट्र रडतोय. यात नवे माय जगाचा बाप पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा जसा रडतोय. रुक्मिणी मातेनं प्रश्न केला, देवा पांडुरंगा आजपर्यंत कधी रडला नाही, देवा आज का रडताय? देव म्हणते, रुक्मिणी हा एकच योगी देखील आहेत नाही आणि ते ज्ञान संजीवनी जाण त्रिलोक्यास. अगं रुक्मिणी 22 वर्षाचा युवक समाधी घेतोय म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येत नाही ग. अशा मुलाला जन्म देणारे मायबाप किती कर्तबगार आहेत म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. धन्य माता पिता तयाची या. असं जगणं असावं, शेवटचा दिवस गोड होण्याकरता. म्हणून एक काम करा, चालताना असं चाला की लोकांनी आपल्याला जे अरे घातला पाहिजे, बसताना असं बसा की आपल्या शेजारी कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे, आणि मरताना असं मरा की ज्यांना कळालं त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे, असं जीवन जगा. नाही तर जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहता वाहता हे सगळं पाठ आहे तुमच्या, का गय का नाही क्याला येतं कुछ नाही, अशी स्थिती नाही झाली पाहिजे. गेल्यावर सुद्धा लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. अरे शुरांच्या वीरांचं जीवन कसं होतं ते गेल्यावर सुद्धा आजही त्यांचं नाव अजरामर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जगणं कसं होतं ऐका. 1 लाखातलं धारदार वाक्य बोलतो. वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता. 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातेची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती. असं जगणं असं गेल्यावर सुद्धा नाव निघालं पाहिजे. आज 1 वर्ष पूर्ण झाले. आज सोनवणे परिवार अनाथ झालाय, काळाचा घात झाला. 1 वर्षापूर्वी दादा गेले तुमच्या आमच्यातून निघून. एक बोलतं चालतं व्यक्तिमत्व. आज त्यांचं वर्ष श्राद्ध आहे. वर्ष श्राद्ध इकडे बघा, एका मिनिटात वर्ष श्राद्धावर आणतं, फक्त इकडे लक्ष द्या. माणूस गेला की माणसाचा पहिला विधी करतात, त्याला म्हणतात दशक्रिया विधी. दशक्रिया हा विधी आहे. त्याच्यानंतर तिरवी केल्या जाते, नंतर वर्ष श्राद्ध. तिरवी हे शास्त्र आहे, शास्त्र कधी बदलत नाही. शास्त्र म्हणालं ते संडावे, ते राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विश्वशुद्ध. शास्त्रावरती श्रद्धा आहे, शास्त्र कधी बदलत नाही. चला, तिरवीच्या नंतर या जीवात्म्याचा प्रवास पुढे चालू होता. हळूहळू या जीवात्म्याला तिरवीच्या नंतर पुढे जाण्याकरता ठप्प होतो. एक वैतरीण नावाची नदी लागती. हा जीव त्या ठिकाणी 28व्या दिवशी थांबतो. पहिले 13 अधिक 28 41. 41व्या दिवस तिथं थांबतो. वैतरीण नावाची, आता ती नदी सगळ्याला पाहिजे बरं, फक्त त्याला मरावं लागतं ती नदी पाहण्याकरता. वैतरीण नावाची नदी. बरं, त्या नदीतून पार करण्याकरता तिथं नदीच्या काठाला कृष्ण परमात्म्याची कामदेव नावाची गाय बांधलेली आहे. ती गाय त्याच जीवाला सहकार्य करते ज्यांनी आयुष्यात गाय दान केली. म्हणून बसलेले मंडळी, तुम्हाला जर वाटत इथं पावता येत नाही त्याला, तिथं तरता येत नाही या जीवाला, एकदा का गाय दान केली, चांदीची का व्हायना पण करा, एकदा का व्हायना गाय दान करा. तुम्ही जर गाय दान केली की तिथं गेल्यावर ती गाय तुम्हाला सहकार्य करते. येईल तीरावरून पैल तीरावर जाण्याकरता, येईल तीरावरून पैल तीरावर जाण्याकरता 59 दिवस लागतात. पहिले 41 अधिक 59, आता किती झाले? 100. टाळी वाजव माऊली करता एकदा. 100व्या दिवशी हा वरती जातो. गेल्या गेल्या याचा नंबर लागत नाही. तिथं एक वकील असतो, ज्या किट घातलेलं, तो म्हणतो जेंट्स लेडीज अशा लाईनीनं उभा राहा. असे गेल्या गेल्या, कारण तिथं वशिला नाही ना,
ज्याचा वशिला त्याचं कुत्र ते तुम्ही म्हणून घ्या. वशिला नाही तिथं, बिचारा लय इमानदार आहे, लय इमानदारी नोकरी करतो, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. आपलं किती गुप्त असलं तरी कळतं त्याला चित्र ते. तो लय डेंजर आहे. त्याचं जॅकेट घातलेला असतो तो, ते म्हणतो कुठून आला, संभाजीनगर, वायजापूरहून आलोय, इकून आलोय, महाराष्ट्रातून आलोय, जालन्याहून आलोय. बर 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 बर. गावात सप्ताह होतो का? गावात सप्ताह होतो का? चित्रगुप्त म्हणतोय त्याला. गावात सप्ताह होतो का? बंद करा बंद करा. कोण लावलं? गावात सप्ताह होतो का? तुम्हाला होतो ना, लय मोठा कार्यक्रम, आमचं मंदिर लय भारी आहे, आमच्या गावात लय भारी सप्ताह होतो, भरपूर संख्या असते. गावात सप्ताह होतो. कथेला गेलता का? नाही. कीर्तनाला गेलता का? टाका टक रट्टे भेटते. मारिती मारिती जोडीती टाळे टाळे टाळे. हा महाराजाकडे टाळी वाजव कडकडून उभा. मारिती हे शब्दातले डेंजर हो. मारिती जोडीती. आता मारणं ठीक आहे हा, पण जोडीती म्हणल्यावर लय प्रक्रिया डेंजर. जोडणे म्हणजे ठोकणे, हा, आणि तोडीती म्हणल्यावर लय पुढची प्रक्रिया. तिथं हाय गाय नाही म्हणून हाय तोपर्यंत इकडे या, नाही तर मग जोडीतीन तोडीतीन मारिती. वरती गेल्याला लय डेंजर आहे, म्हणून कर्म चांगलं करा. बरं ठीक आहे, हा गेला, याचा नंबर लागत नाही. बरं याचा नंबर लागण्याकरता असं फिरून 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 याचा नंबर लागण्याकरता 265 दिवस लागतात. किती? बोला बोला बोला. पहिले किती? 100. 100 अधिक 265. आता किती झाले? वर्षाचे दिवस किती असतात? 365. मग 365व्या दिवशी याचा नंबर लागतो. त्याची फाईल पुढे घेतल्या जाती, सगळं चेक केलं जातं, तपासलं जातं. अरे खरोखर कार्य चांगलं आहे. आज दादांची फाईल तिथं चित्रगुप्तापाशी गेली असेल आणि चित्रगुप्ताने पाहिल्यानुसार सुद्धा त्याचा उरभरून आला असेल. खरंच देव माणूस होता हो. खरंच असा माणूस पुन्हा पुन्हा असं वाटलं असेल. निश्चित तो चित्रगुप्त सुद्धा आज दादांना देवाच्या पायाच्या ठिकाणी जागा दिल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. म्हणून शेवटचा दिवस गोड होता तो. म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. सगळ्यांनी एकदा वरती हात घ्या, सगळे मंडळी, सगळे सगळे. वा वा. कॅमेरा फिरवा. वा वा. सगळे सगळे असे घ्या सरळ. सगळ्यांनी पुंडलिकावरती हरीचा गजर करायचा. गायक वादक गुणीजन सगळे बसलेले, माता भगिनी पुरुष मंडळी, पुंडलिकावरती हरीचा गजर करायचा. नायगावहून डायरेक्ट पंढरपुरापर्यंत आवाज, आळंदीपर्यंत आवाज गेला पाहिजे. बोला बोला बोला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री नारदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम भवानी जय. शिवाजी हर हर. बोला 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 बोला. बाळू मामाच्या नावानं, खंडोबाच्या नावानं, विरोबाच्या नावानं, भारत माता की. सरळ सरळ. हे बघा टाळी अशी वाजवायची मंडळी. 1 2 3 4. 1
दोन, एक, दोन. दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दे, दैवत छत्रपती. टाळी टाळी हा. टाळ टाळ. कैलासवासी रावसाहेब दादा वामनराव सोनवणे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने एवढा अथंग समाज कीर्तना करता उपस्थित आहे. टाळी टाळी हा. अतिशय भव्य दिव्य आयोजन आमच्या राहुल दादाने अतिशय सुंदर अशी गोड असं निवेदन केले. वा 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 हा. श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. शिवनेरीवर शिवबदन मला, शिवनेरीवर शिवबदन मला, राजाचा अधिपती, राजाचा अधिपती. हात सरळ सरळ घ्या, सरळ. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर बोल बजरंग बली की. दैवत छत्रपती नाम दे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दे, दैवत छत्रपती, छत्रपती राम दैवत छत्रपती. विदर्भ प्रांतामध्ये लखोजी जाधवाच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आले. राष्ट्रमाता जिजाई साहेब अरे स्वराज्याचे रणरागिणी. माँसाहेबाला डोहाळे लागले आणि माँसाहेबाला प्रश्न विचारला, माँसाहेब खाण्यापिण्याचे डोहाळे आहेत का माँसाहेब? माँसाहेब बोलत्या झाल्या, आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही. आम्हाला वाटतं घोड्यावरती बसावं, हातामध्ये समजेर घ्यावी, हातामध्ये तलवार घ्यावी आणि दुश्मनाचं शिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं. हे माँसाहेबाला लागले होते डोहाळे. राष्ट्रमाता जिजाई साहेब आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरापुढे जातात, पदर पसरतात. आई जगदंबे, या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होतं. आई जगदंबे, माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातीची गोष पवित्र केली पाहिजे. 18 पकड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण करणार राजा माझ्या पोटी जन्माला घाल. जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि डोळ्यांनी दिसणाऱ्या कोणत्याही परक्या स्त्रीला आई म्हणणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल, हे त्या आईचं मागणं होतं मंडळी. अरे शुक्रवार दिवशी तेजमय किरण शिवनेरीवर पडले आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आला. राजाने 18 पगड जाती एकत्र केला. राजे कोणाला म्हणावं? 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, ते स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून देवाचे अनंत उपकार आहेत. निश्चिंतता प्राप्त होण्याकरता, शेवटचा दिवस गोड होण्याकरता त्या मंगल भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. मग कसं करायचं? संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्या प्रेमाने भजन करा. डोबार कुमाये, 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 जय डोबार कुमाये, डोबार कुमाये, डोबार कुमाये, डोबार हरि जय कुमाये, डोबार कुमाये, जय जय डोबार हरि जय डोबार कुमाये, जय डोबार कुमाये, ये हरि जय हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि हरि
शेवटी तुकोबाराय म्हणतात त्या मुक्तिरूपी स्त्रीने भक्तिरूपी वरमाला आमच्या गळ्यामुळे घातल्यामुळं ती मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाली, बायको झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या विठाला विठाला. हे बघा, युट्यूबला माझे अनेक व्हिडिओ आहेत, अनेक कीर्तन आहे. मी रोज महाराष्ट्रामध्ये आउट ऑफ स्टेटला रोज फिरतोय. रोज 800-900 किलोमीटरचा माझा प्रवास असतो. जाता जाता सगळ्यांना तळमळीने सांगतो, दादा याचा विको कमी करा, ट्रबल फुल द्या. या ठिकाणी